नमस्कार मित्रांनो. सोयराबाई यांचे अभंग भाग 8. तर आधी बघूयात अभंग काय आहे ते. क्षीण वाटत असे मना नारायणा न पाहता, वाया आचार विचार सदा मलिन अंतर. सोंगाचे ते सोंग दावी रंग कथेचा, परधनी सदा मन वरी दावी तसे डोलून. ऐसा नरतो दुराचारी म्हणे चोख्याची महारी. तर आजचा हा जो आपला 8वा अभंग आहे आणि या पहिल्या अभंगापासून ते 8व्या अभंगापर्यंतच्या प्रवासात आपण बरेच वेगळे वेगळे विषय आपण म्हणण्यापेक्षा अर्थात सोयराबाईंनी ते विषय हाताळले आहेत. कधी विटाळ होता, कधी अद्वैत होतं, कधी पांडुरंगाला घातलेली साध होती. आजचा जो विषय आहे तो परत असाच वेगळा. तर आजचा अभंग हा समाज चित्रणाचा आहे. पहिल्याच चरणात सोयराबाई आपल्याला म्हणतात की क्षीण वाटतो मला मनाला सर्व समाजाचे हे असे चित्र पाहून. तेच समोर आहे आणि नारायणा त्यात तूही दिसत नाहीस. नारायणास न पाहता हा समाज कुठे चाललाय बरं? क्षीण वाटत असे म्हणा नारायणा न पाहता, वाया आचार विचार सदा मलिन अंतर. तुमचे अंतरंगच मलिन असतील तर नुसत्या चांगल्या आचार विचारांचा काय उपयोग? तर ते वायाच जाणार आहे. सोंगाचे ते सोंग दावी रंग कथेचा. इथला सगळा सोंगाढोंगाचा कारभार चालू आहे. आत एक आणि बाहेर दुसरेच. वरवरचा हा हरिकथेचा रंग आहे फक्त. परधनी सदा मन वरी दावीट असे डोलून. परधनी सदा मन म्हणजे डोळा सदैव दुसऱ्याच्या धनावर, दुसऱ्याच्या संपत्तीवर किंवा दुसऱ्याचं काय चांगलं चालू आहे त्याच्यावर. थोडक्यात कधी कधी आपण दुसऱ्याच्या वाईटावरच टपलेला असतो. वरी दावीत असे डोलून, पण इतका ढोंगीपणा दाखवायचा की आपण त्यातले नाहीच आहोत. ऐसा नरतो दुराचारी म्हणे चोख्याची महारी. आणि असे सगळे वाईट गुण वागवणाऱ्या माणसाला दुराचारी नाही तर अजून काय म्हणायचंय? तर अशा प्रकारे हे समाज चित्रण जे त्या काळातही लागू होतं आणि आजच्या काळातही तितकंच लागू आहे, हे सोयराबाई यांना म्हणायचे आहे. या दुराचाराबद्दल आता आपण देवेशकडनं ऐकूया. हो, नक्कीच. सोयराबाईंचा हा अभंग जरा वेगळ्या विषयावर आहे. समाजाचं चित्रण कसं आहे, समाज चित्र कसं रेखाटलं आहे, त्यावेळेचा कसा समाज होता, याबद्दल सोयराबाई इथे काही सांगू इच्छिता आपल्याला. आणि फार काही वेगळं चित्र नाहीये. आजही तीच परिस्थिती आहे असं मला वाटतं. आणि हो, सदैव ती राहील. नाही का? हो, कारण आपल्या मनातला दुराचार त्या काळातही तोच होता, आजच्या काळातही तोच आहे आणि कदाचित अजून 100 वर्षांनीही तोच असणार. अगदी बरोबर. क्षीण वाटत असे मना नारायण न पाहता, वाया आचार विचार सदा मलिन अंतर. तर क्षीण वाटतोय कोणाला? सोयराबाईच्या मनाला क्षीण वाटतोय की किती क्षीण क्षीण झाला म्हणजे तिला आता एका थकली आहे ती. एका सीमेनंतर थकली. तिची सीमा ओलांडली. आता तिचं पुढे काही मनात काही विचार थकलेत आता. ती म्हणते की नारायणा न पाहता. नारायणा न पाहता, की ती बाहेर पाहते, दृष्टी तिची बाहेर आहे. डोळ्यांसमोर जे दिसतंय त्याच्यामध्ये नारायण दिसत नाहीये तिला. त्याच्यामध्ये कोणात काही नारायणाची वृत्ती दिसत नाही, नारायणाचं वैभव दिसत नाही, नारायणाचं दानशूरता दिसत नाहीये. हे सगळं नाही दिसत आहे तिला. त्याच्यामुळे ती आता थकली आहे. वाया आचार विचार सदा मलिन अंतर. वाया म्हणजे वाया गेलेले. आचार विचारांचं नुसता एक स्तोम असतं, की सगळीकडे तुम्ही असं करा, असा आचार करा, तसा विचार करा, अ, अहिंसा पालन करा, असं करा, तसं करा. पण ते त्याने काय होणार आहे? ते नुसतं वायफळ आहे आणि सदा मलिन अंतर. मदा आणि मनामध्ये अंतर, मनाचं जे काही असेल ते सदा मलिन आहे आणि वरवरचा उपचार म्हणतात ना त्याला, एक हं, कर्मकांडचं आपण इथे आपण एक शब्द वापरू शकतो, की कर्मकांड आपण करत असतो. सुचिरभूतता आपण म्हणतो, बाहेरची हो. सगळी, ती आपण सगळी मांडत असतो.
आपली पूजा विधी व्यवस्थित असायला हवी, तशीच असायला हवी. पण बाहेर आलेल्या दाराशी आलेल्या याचकाला आपण साधी भाकर देऊ शकत नाही. पण आपण देवघरामध्ये मोठी-मोठी नैवेद्य चढवतो आणि दाराशी आलेल्या याचकाला काही देत नाही. मग आपलं अंतरही तसंच असायला पाहिजे, की आपण देवाला जसं समर्पित भावना करतोय, तसं दाराशी आलेल्याशी पण आपली समर्पण भावना असायला हवी, असं तिचं म्हणणं आहे. सोंगाचे ते सोंग दावी रंग कथेचा, परधनी सदा मन बरी दावी तसे डोलून. ऐसा नर तो दुराचारी म्हणे चोखियाची महारी. सोंगाचे ते सोंग म्हणजे सोंगावर सोंग आहेत. मोठी-मोठी सोंग. आता सोंग घेण्याची एक विशिष्ट परंपरा पण महाराष्ट्रात आहे, की हं. आपल्या समाजामध्ये जे काही अ, वृत्ती असतात, खरं ती मनोवृत्ती असतात, पण ती बाहेर आल्यावर त्या प्रवृत्तींचं दर्शन करून देतात, की समाजामध्ये कशा प्रकारची लोकं असतात. त्याची सोंग दाखवतात. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात, की मोठी-मोठी चोंगा घेतात, त्याच्यात अभिनिवेश दाखवतात आणि त्याच्यामध्ये मोठे-मोठे रंग रंगवतात. मोठे-मोठे रंग जसे रासलीला असतात, तसे रंग येतात. कथा मोठ्या-मोठ्या वापरल्या जातात. मोठे-मोठे कथेकारी असतात. ते कथा रंगवतात. त्याच्यामध्ये तल्लीन होऊन श्रोते होऊन जातात. पण त्याने काय होणार आहे? ती नुसती तल्लीनता आहे. ती म्हणजे एखादी आपल्याला जशी नशा चढते आणि ती नशा उतरल्यावर आपल्याला सकाळी म्हणजे लोकं विसरून जातात, की काय झालं होतं, तसं. परधनी सदा मन बरी दावी तसे डोलून. परधनावर, परद्रव्यावर, परस्त्रीवर सगळ्या दुसऱ्यांच्या गोष्टींवर आपलं सदैव मन राहतं. जशी माशी सगळ्या ठिकाणी फिरून येते, पण तिचं काही नसतं स्वतःचं. सगळ्या ठिकाणी पाय तिचे रुजलेले असतात. सगळ्या ठिकाणी अ, दुसऱ्यांच्या गोष्टींवर ती फिरत असते. वरी दावी तसे डोलून. हेच जसं मक्षिका सगळ्या ठिकाणी सगळीकडचा मध गोळा करत असते. ती डोलत असते, सगळीकडे फिरत असते. ऐसा नर तो दुराचारी, म्हणे चोखियाची महारी. असा नर असतो दुराचारी. दुराचाराचं संपूर्ण वर्णन तिने इथे सांगितलं आहे. आणि दुराचार आहे म्हणून सदाचाराचं महत्त्व आहे. हे सगळं निगेटिव्हिटी, नकारात्मकता ती पाहते असं आपल्याला वाटतंय. पण तिला अधोरेखित करायचंय सकारात्मकता. तिला सांगायचंय, की आपण पाहतो आहोत तो नारायण पाहायचा आहे आपल्याला. आपण नारायण पाहत नाही आहोत. ती सुरुवात करते, की क्षीण वाटतो. क्षीण वाटतो म्हणजे ती दुःखी कष्टी झालीये. ती म्हणत नाही, की "अरे तुम्ही सुधरा." असं ती बोलली नाहीये. "मी दुःखी कष्टी झालीये. तुमच्यामुळे मी दुःखी कष्टी झालीये. तुम्ही सुधरायला जात नाही ती. ती सांगत नाही. ती फक्त ती म्हणते काय, की "मला नारायण दिसत नाही तुमच्यामध्ये आणि तो नारायण आपण घेऊ शकतो. नर आपण आहोत, पण नारायण कधी बनणार आपण?" असं तिला सांगायचंय. बरोबर. तर अशी ती म्हणते चोखियाची महारी. आत्ताच्या आधीच्या अभंगामध्ये म्हणत असे महारी चोखियाची असायचं. आता आलंय म्हणे चोखियाची महारी. जे सुरुवातीच्या पहिल्या अभंगातही असंच होतं. तर आता हे म्हणे जेव्हा असतं ते सर्वकालिक सर्व जेव्हा समाजाबद्दल जेव्हा म्हटलं जातं, सदैव म्हटलं जातं किंवा जे मोठ्या आविर्भावातून, आवेशातून येतं ते म्हणे चोखियाची महारी आणि तिच्या मनाच्या अंतरंगात काही असतं. तिच्या हं. अंतरंगात सदैव जप केला जातो, अशा काही गोष्टी असतात. तेव्हा ती म्हणत असते, की म्हणत असेच महारी चोखियाची आणि जेव्हा तिला काही असं उद्वेगाने सांगावसं वाटतं, तेव्हा ती म्हणे म्हणत असते. असा थोडासा एक फरक पण आहे अभंगांमध्ये. बरोबर. असा सुंदर अभंग आहे आजचा पण. याच्यामध्ये नारायणाचं नाव घेतलंय तिने आणि हं. बाकी सगळं अंतरंगातले जे काही आपले मलीन अंतरंगातलं जे काही असतं, सोंग काय असतं, या सगळ्यांचं विवेचन तिने केलेलं आहे. डोलून बरोबर. आपण दाखवतो. हां, आपण डोलून दाखवतो. असं दाखवतो, की जसं नाग जसा डोलतो ना त्याच्या अ, याच्यावर त्या वाद्याच्या ह्याच्यावर आणि तेव्हा त्याला कळत नसतं, की आपण कशामुळे डोलतोय. तो त्याच्या धुंदीत डोलत असतो. आपल्याला धुंदी बरोबर. चढते आपल्या विषयांची,
आपल्या ज्या गोष्टी आपण सगळ्या साठवलेल्या असतात, आपल्या संपत्तीच्या याच्यावर सगळे श्रीमंत लोकं डोलत असतात. त्यांना असं दाखवावं लागतं, की "वाह, वाह, वाह! आम्ही किती वाह!" असं असतं सगळं. तर ते म्हणतात, की "त्याने काय होणार आहे?" सोयराबाईंचं म्हणणं आहे, "याच्याने काय होणार आहे? तुम्ही हे कुठे घेऊन जाणार आहात? याच नश्वर जन्मात तुम्हाला इथेच ठेवून जायचं आहे." असं तिचं थोडक्यात म्हणणं आहे. अजून तुला काय म्हणायचंय चेतन याच्यात? अ, मला एक ना तुकाराम महाराजांचा अभंग आठवतोय, पण तो पूर्ण नाहीये याच्यात. तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा. तर त्यांनी हं. सुद्धा असंच दुराचारा संबंधी, आता ते तुकाराम महाराज आहेत त्यामुळे त्यांची सगळी भाषाच त्या ह्याची आहे. तर त्यात त्यांनी हे म्हटलंय, की "तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा." तर ओके. दुराचाराबद्दल जसं सोयराबाई बोलत आहेत, तसंच तुकाराम महाराजांनी पण म्हटलंय आणि अर्थात बाकीच्याही बऱ्याच संतांनी म्हटलेलं आहे. हो. तर थोडक्यात समाजातल्या वैगुण्यावर बोट नेमक्या ठिकाणी बोट ठेवण्याचं काम सोयराबाईंनी केलेलं आहे. हो, अगदी. आज आजवरचे आपले जेवढे अभंग झाले त्याला सबस्क्रायबर्स किती झाले ते आपण एकदा सांगूया श्रोत्यांना. सांग बरं तू किती झालं ते? अ, कारण मी एक दुसरी आजवर गोष्ट आज सांगायची मला. अ, आजपर्यंत मला वाटतं मी कालपर्यंत पाहिले तेव्हा 9 सबस्क्रायबर्स होते आणि हो, 9 सबस्क्रायबर्स आहेत आपले सध्या. ओके. आणि तेच श्रोत्यांना विनंती आहे परत-परत, की आमच्या सबस्क्रायबर्सची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही प्लीज आम्हाला मदत करा. आणि हा कार्यक्रम चालू असताना आम्हाला आमच्या काही हितचिंतकांकडनं, सबस्क्रायबर्सकडनं, मित्रांकडनं काही आता सूचना म्हणा किंवा काही मदत यायला सुरुवात झालेली आहे. तर सोयराबाई यांचा जो अभंग होता 7व्या भागातला, त्या 7व्या भागाच्या अभंगाचं जे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसेल, तर ते माझा भाऊ महेश देशपांडे यांनी आम्हाला करून दिलंय. तर त्याबद्दल त्याचे आभार. आणि आणि आजही आम्हाला हां, बोल देवेश. सुलेखन सुद्धा त्यांनी लिहून दिलंय. हो, त्यांनी एक सुलेखनाचाही मार्ग आम्हाला छान सुचवला आहे आता. तर आता तुम्हाला अ, अभंग हे थंबनेलला वाचायला सुद्धा मिळतील. तिथे तुम्ही ते बघू शकता. आणि अजूनही आज आम्हाला एक छान सूचना आली आहे माझा कलीग विनायक दसारी याच्याकडनं. तर आम्ही त्याच्याही सूचनांवर काम करू आणि आपल्याला अजून काही चांगलं देण्याचा निश्चितच प्रयत्न करू. मला चेतन इथे एक सुचलं असं आहे, की आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याचा आपण काही अ, मार्ग काढूया. आपण काही तुझ्या ओळखीतल्या काही लोकांना विचारूया, की कसं वाटतंय. त्यांना एक-एक व्हिडिओ शेअर करून आणि त्याच्याबद्दल त्यांचा काही प्रतिसाद असेल तो घेऊया आणि तो आपण इथे सांगूया. अशा पद्धतीने काही काही पद्धतीने आपण त्यांना अ, जोडण्याचा प्रयत्न करूया. कारण की खरं तर हे जे हे खरं असतं, की द्वैत म्हणजे आपण 2 जणांचा, 3 जणांचा सगळ्यांना पोहोचण्याचा आपल्याला एक एक आपण रस्ता बांधतोय, आपण पूल बांधतोय सगळ्यांशी. तर पूल हा बरोबर. कधीही जर त्यांनी सुरुवात नाही केली, तर आपण त्यांच्याकडे जाण्याची सुरुवात करू शकतो. जर हो, आपल्याला जर पोहोचायचं असेल, आपल्याला जर रस्ता अद्वैताचा गाठायचा असेल, तर आपल्याला पोहोचण्याची गरज आहे. तर आपण म्हणजे तुझ्या ओळखीतल्या असतील किंवा इतर कोणाच्याही, तर त्यांना आपण विचारूया, त्यांच्याकडनं घेऊया प्रतिसाद आणि तो आपण सांगत जाऊया. म्हणजे त्यांनाही वाटेल, की आपण त्यांना इन्व्हॉल्व केलंय, त्यांना अंतर्भूत केलंय या उपक्रमामध्ये आणि त्यांचेही हो. काही अभंगांवरती काही विचार असतील, त्यांनाही काही ओळींबद्दल काही सांगायचं असेल, तर तेही आपण याच्यामध्ये सामील करून घेऊया. बरोबर? बरोबर. तर असंच हे आव्हान आहे सगळ्या श्रोत्यांना, की त्यांनी ह्या उपक्रमासाठी आम्हाला होईल त्या पद्धतीने मदत करा. जेणेकरून निश्चितपणे चांगलंच काहीतरी त्यातनं बाहेर येईल. तर आपण थांबूया आजच्या भागासाठी. हो, थांबूयात आणि
आपणही आपल्या दुराचारांवर बघूयात जरा वळून. हो, अगदी. नाहीतर नियती तुकारामांच्या भाषेत आपल्यालाच म्हणेल. हम्म. तुका म्हणे आयशा नरा मोजूनी माराव्या पैजारा. हो, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. धन्यवाद. थांबू. धन्यवाद. हो, थांबूयात. धन्यवाद.